नमस्कार. दिनांक 4 मार्च. कथेचं शीर्षक आहे संतांना शरण जा. गिरी, पुरी आणि भारती अक्कलकोटात येऊन महाराजांची निंदा करू लागले तेव्हा त्यांना श्रीपाद भटाने महाराजांपुढे उभे केले. महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले, मात्र तो त्या तिघांची दातखिळी बसून वाचाच बंद झाली. अंगातले सारे अवसानच गळाले. पश्चातापाने मनोमन ते क्षमा याचना करू लागले. त्यांना खराखुरा पश्चाताप झाला आहे असे पाहून महाराजांनी त्यांना संतांना शरण जा असा क्षमापूर्वक उपदेश केला. महाराज समाधीस्थ होईपर्यंत ते महाराजांपाशीच राहिले. नंतर ते माहूर क्षेत्री गेले. किमयागार किमया विद्येने गर्विष्ठ झाला होता, तसे हे गिरी, पुरी, भारती मिळालेल्या विद्येने माजले होते. दुसऱ्याला वादविवादात हरवून विजयपत्रे लिहून घेण्यात त्यांना दुष्ट आनंद मिळत होता. ती एक विलक्षण विकृतीच होती. लहान नाही, मोठा नाही, ज्येष्ठ विद्वान नाही की संत महंत जाणवयाचे नाही, ते कुणाचीच मुरवत न ठेवता ज्याचा त्याचा पाण उतारा करण्यात धन्यता मानता राहीत. शास्त्र में कुछ नहीं, बाकी पुरा ज्ञान कमाया अशी अवस्था होऊन कोणी सर्वज्ञानी झाले तर तो जोवर गुरुकृपा होत नाही आणि तीनों उपर जाना हे जोवर साध्य होत नाही तोवर सोची कच्चा बे नाही गुरु का बच्चा अशीच अवस्था होणार, हे आपण किमयागाराच्या उदाहरणावरून पाहिले. गिरी, पुरी, भारती या तिघांची अवस्था हीच होती. प्रत्यक्ष विठ्ठलाशी सलगी असणाऱ्या नामदेवासारखा संत श्रेष्ठही कच्चे मडके असल्याचा निर्वाळा गोरोबांनी दिला होता. खुद्द विठ्ठलानेही मी तुझ्याशी बोलतो चालतो म्हणजे फार मोठा झालास असं नव्हे, तू अजून कच्चा आहेस, पक्का होण्यासाठी गुरुकृपा हवी, त्यासाठी आधी संतांना शरण जा असा सल्ला दिला होता. नामदेव संतांना शरण गेले तेव्हा चिरमुरड्या मुक्ताईने अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही केला असा परखड सवाल करून नामदेवाच्या अहंकाराच्या चिंधळ्या उडवल्या होत्या. ज्ञान ज्ञान म्हणून जे म्हणतात ते केवळ तुच्छच नव्हे तर त्याची कणभरही जाणीव ज्यापुढे टिकत नाही ते गुरुतत्व म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ होते. त्यांच्या पुढे गिरी, पुरी, भारतीचा पाड तो काय लागणार होता. सहस्त्र कोटी सूर्य ऐसी प्रभा म्हणजे तेज असणाऱ्या स्वामीरायांसमोर ते तिघे येताच त्यांची जीभ टाळ्याला चिकटली, दातखिळ बसली. आपण कोण, कशा करता, कोठे आलो आहोत हेच त्यांना आठवेना. सर्वांगाला दरून घाम फुटला. चेहरे पांढरे फटफटीत पडले. त्यांची अशी दयनीय अवस्था पाहून महाराजांनी त्यांच्याकडे दर्यार्द दृष्टीने पाहिले. त्यासर्शी ते भानावर आले. महाराजांच्या पायावर लोळण घेत पूर्ण शरणागत झाले. महाराजांचे जोडे उचलून आपल्याच डोक्यावर मस्तकावर मारून घेऊ लागले. त्यांना पश्चाताप झाला. पश्चातापाने माणूस शुद्ध होतो. गर्व हा माणसाचा मोठा शत्रू आहे. तो कोणत्या रूपाने केव्हा मनात प्रवेश करतो ते समजत तर नाहीच, पण तो बुद्धिभ्रष्ट करीत असल्याने सगळ्या जगाला तुच्छ लेखण्यात आपण काही गैर करतो आहोत याचा विवेकही तो नष्ट करतो. साधकांनी म्हणूनच गर्वाचे बाबतीत सतर्क राहणे, अति दक्ष राहणे आवश्यक आहे. मी उपासना करतो, मी साधना करतो, मी भक्ती करतो ही सुखाची जाणीव होणे हा छुपा गर्वच असतो आणि तो साऱ्या उपासनेची विल्हेवाट लावून टाकतो. संतांना शरण जा हा महाराजांनी गिरी, पुरी, भारती यांना केलेला बोध उपदेश यासाठीच आहे. संतांचे ठिकाणी मीपणाचा लवलेशही नसतो. तो लीनपणा अंगी बाणावायचा असेल तर संत संगतीसारखा दुसरा उपाय नाही. धन्यवाद.